नमस्कार, मी अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे शाबू आणि बटाट्याचे पळीपापड. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी येथे रात्रभर भिजायला शाबू ठेवले होते. तर मी 2 वाटी म्हणजेच पाव किलो या प्रमाणात घेतले आहे. शाबू पाव किलो होते, त्यासाठी मी येथे 10 वाट्या पाणी घातले आहे. ज्या वाटीने आपण शाबू घातले त्याच वाटीने पाणीही आपल्याला घ्यायचे आहे. तर मी येथे 1 चम्मच जिरा आणि 1 चम्मच मीठ टाकले आहे. आणि आता ज्या पाणी आपण उकळायला ठेवले होते ते आपले उकळले आहे. तर आपण जे भिजवलेले शाबू होते त्याच्यामध्ये शिजायला उकळत्या पाण्यात टाकले आहे. हे बघा, हे असं पातळ होतं पण शिजल्यानंतर घट्ट होऊन येतं. तर आपल्याला हा शाबू जरा जास्त शिजवायचा आहे. त्यामुळे काय होतं, तळताना शाबू आपला फुटतो आणि तेल उडतं. त्यासाठी आपल्याला हा शाबू जास्त शिजवायचा आहे. तर बघा, शाबू थोडा शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे आपण बटाटा किसला होता तेही टाकले आहे. तर अशा पद्धतीने मी एकदम छान असं शिजवून घेतलं आहे. आणि त्यानंतर मी इथे चिली फ्लेक्स टाकले आहे आणि छान असं आपलं आता मिश्रण तयार आहे. तर हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतरच आपण हे पळीपापड घालणार आहोत. तर मी इथे प्लॅस्टिकचा एक कागद ट्रान्सपरंट घातला आहे, त्यावर मी आता हे पापड घालणार आहे. हे पापड थोडे जाडच घालायचे आहेत, तर सुकल्यानंतर छान ते पातळ होतात आणि तुटून निघत नाहीत. हे बघा, अशा पद्धतीने पळीनं आपण हे पापड घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे सर्व पापड झाले आहेत तयार करून. आता हे 2-3 दिवस आपल्याला चांगले उन्हात सुकवायचे आहेत. आणि हे बघा, मस्त असे छान असे आपले पापड सुकले आहेत. तर याचं अजून एक फायदा आहे की हे खूप कमी तेलात तळले तरीही खूप छान असे पांढरे शुभ्र आणि छान तळले जातात. हे बघा, चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.